माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज. श्रीमद भागवत कथासार सप्तम स्कंद सुरू आजपासून. कथासार भाग 40 अभिवाचन करत आहे. स्वतः लाभ घ्यावा, आप्तजनांना लाभ द्यावा. इकडे कयादू प्रसूत होऊन प्रल्हाद जन्माला आला. दिवसेंदिवस तो मोठा होऊन लागला. त्याच्यापासून सर्वांनाच आनंद मिळत असे, म्हणून त्याचे नाव प्रल्हाद ठेवले. दैत्यांचे गुरु होते शुकाचार्य. त्यांना षंड अमर्क नावाची 2 मुलं. प्रल्हाद जेव्हा 5 वर्षाचा झाला तेव्हा हिरण्यकश्यपूने त्या षंडामर्कांना बोलावून सांगितले, प्रल्हादाला राजनीतीचे शिक्षण द्या. शुकाचार्य सांगताय, राजा षंडामर्क प्रल्हादाला राजनीती शिकवित होते. परंतु प्रल्हाद तर गर्भवासापासूनच भक्तीच्या धर्मात रंगात रंगून गेला होता. स्वभावताच प्रल्हादाला भगवान वासुदेवाविषयी प्रेम होते. श्रीकृष्णाच्या लीलामृताने प्रल्हादाला असे आकर्षित करून घेतले होते की जगाशी त्याचा तसा काही संबंध राहिला नव्हता. तसा तर भक्तीचा रंग जीवाला लवकरच लागत नाही, पण जर का एकदा लागला तर सांसारिक प्रवृत्तीविषयी मात्र जीवाला वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संत मीराबाई म्हणते, माझ्या कृष्णाचा रंग श्याम व श्यामल रंगावर दुसरा रंग लागत नाही. प्रल्हाद जन्मताच भक्तीच्या रंगात रंगून गेला होता. तो महावैष्णव होता. गुरुजी जे शिकवित ते तो सर्व ऐकून घेई, पण राजनीतीचे चिंतन तो मुळीच करीत नसे. खऱ्या ज्ञानी भक्ताचे हेच लक्षण होय की जोपर्यंत देवान आहे तोपर्यंत त्याच्या व्यवहारात काही चूक होत नाही. गुरुजींना वाटले की हा राजपुत्र शहाणा, म्हणून त्याच्या शिक्षणाने त्याचे पिता प्रभावित होऊन काही ना काही पुरस्कार देतील. या हेतूने षंडामर्क प्रल्हादाला राज्यसभेत घेऊन गेले. प्रल्हादाने पित्याला प्रणाम केला. पित्याने बालकास उचलून मांडीवर बसवले व चुंबन घेऊन विचारले, बेटा, काल तू गुरुजींच्या घरी शिकायला गेला होतास, तेव्हा काल त्यांनी जे शिकवले ते तुझ्या ध्यानात आहे ना? जो कोणता पाठ तुला चांगला वाटला तो सांग पाहू. प्रल्हादने विचार केला की वडील तर उत्तम पाठ विचारित आहे, गुरुजींनी तर हानामारीचा धडा शिकवला, तो मग कसं सांगू? म्हणून त्याने पित्याला एक उत्तम सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत सांगितला? इत्वा आत्मपातम गृहमंदकूपम वनः गतो उदरी माश्रयतो. म्हणजे अंधाऱ्यात जुनाट विहिरीप्रमाणे आपले घरच आपल्या अधपाताला कारण होते. जीवांच्यासाठी हेच श्रेयकर आहे की त्यांनी गृहत्याग करून वनवासी व्हावे, तेथे भगवान श्री हरीचा आश्रय पत्करावा. प्रल्हाद म्हणाला, बाबा, अनेक जन्माच्या अनुभवाने मी हे सांगत आहे की हा जीव कितीतरी वेळा स्त्री, पुरुष, पशु, पक्षी यांच्या रूपाने जन्माला आहे. हजारो जन्मापासून भगवंतापासून वेगळा झालेला हा जीव लौकिक सुख उपभोगात लीन झाला तरी तो अतृप्तच. तृप्तिभोगाने नव्हे, त्यागाने प्राप्त होते. संसार तर दुःखाचा सागर. प्रत्येक जीव व्यतीत पाप पुण्य समान. तेव्हा हा मानव देह प्राप्त होतो. जसे पापाचे फळ भोगावे लागते तसे पुण्याचे फळ भोगावेच लागते. संसार प्रतिक्षणाला बदलत असतो. बाबा, आजपर्यंत माझे अनेक जन्म झाले. मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की स्वार्थ, कपट याशिवाय या जगात आणखी काही नाही. तरी जीव अविवेकी आहे. निस्वार्थ प्रेम करणारा एक परमात्माच आहे. अन्य सर्वाचे प्रेम स्वार्थ कपटाने भरलेले आहे. संसारात राहायचे तर कपट छळ सुद्धा करावेच लागतं. जेव्हा एखादी वासना उत्पन्न होते तेव्हा तिच्या पूर्तीसाठी छल कपट करावेच लागतात. पती पत्नीच्या प्रेमातही स्वार्थ कपट असतातच. जीव किती स्वार्थी कपटी. मला एक सभ्य स्त्री भेटली. ती म्हणाली, माझ्या सासूने मला ताकीद दिली आहे की 3 मुले पुऱ्या आहेत. यानंतर जर 4थी मुलगीच तुला झाली तर तुला घराबाहेर जावे लागेल. मुलगा होणे मुलगी होणे कुणाच्या हातचे नाही. मुलगा एकाच कुळाचा उद्धार करीत असतो, मुलगी पिता व पती दोन्ही कुळाचा उद्धार करीत असते. हे आम्ही सगळे विसरलो होतो का? दुर्भाग्याने जर पत्नी आजारी पडली तर माणूस 4-5 हजार रुपये खर्च करतो, 2-4 वर्ष वाटही पाहतो. इतके करूनही जर ती सुधारली नाही तर देवाची प्रार्थना करतो की देवा, हिच्या जीवाचे सोने झाले तर बरे होईल, तात्पर्य ही मरेल तर ठीक होईल. तो मनात विचार करतो की माझे वय काही फार नाही, 48 तर आहे, मला तर लागले, माझी परिस्थिती चांगली, तर दुसरी स्त्री तर मला मिळेलच. पती पत्नीच्या प्रेमातही असे कपट आहे बरं का. पत्नी किंवा पती या दोघात वितुष्ट असले तर एका दुसऱ्याचे मरण चिंततो. सुर नर मुनी सब की रीती स्वाहास रत लागी करही सब प्रीती.
पती पत्नी परस्परांना सोय सुख देणारे असतात, म्हणून परस्परात प्रेम असते. दाम्पत्यापैकी कुणीही एकाने दुःख देणे दूर सुरू केले की त्यांच्याविषयी घृणा उत्पन्न होते. जगात स्वार्थ कपटाशिवाय आणखी काही नाही. याच प्रकारचा संवाद याज्ञवल्के ऋषी मैत्रीही यांनी केला यांच्यात झाला होता. याज्ञवल्के ऋषींनी सैन्यास घेण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या स्त्रिया मैत्री ही व कात्यायनी यांना म्हटले की आता मी सैन्याशी होण्यात जात आहे. माझी संपत्ती तुम्ही दोघांना समसमान वाटून देतो की जेणेकरून पुढे तुमच्या दोघात भांडण होणार नाही. मैत्री ही ब्रह्मवादिनी होती. तिने पतीला विचारले की या धनसंपत्तीने मला मोक्ष मिळेल काय हो? काय मी अमर होईल का? याज्ञवल्क्य म्हणाले, धनाने कधी मोक्षप्राप्ती होणे शक्य आहे का? धनाने सुख सोयी उपभोगाचे पदार्थ मिळू शकतील, त्यामुळे तू आनंदात जीवन घालवू शकशील. मैत्री म्हणाली, ज्या धनाने मोक्षप्राप्ती होत नाही ते धन घेऊन मी काय करू? आपण ते कात्यायनीला देऊन टाका. मैत्रीच्या जिज्ञासेने प्रभावित होऊन मुनींनी तिला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. मोक्षाची साधने सांगितली. याज्ञवल्क्य म्हणाले, मैत्री आपल्या स्वतःच्या सुखासाठीच घर पुत्र पत्नी इत्यादी प्रिय वाटतात. खरे पाहिले तर आत्माच केवळ प्रिय. आत्मा प्रिय. आत्मा वै सर्वेषां प्रियाः न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति. आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. न वा अरे जायाय कामाय जाया प्रिया भवति. आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. न वा अरे पुत्रानाम कामाय पुत्रः प्रिया भवति. ना आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रिया भवन्ति. पत्नी पतीवर जे प्रेम करते ते केवळ पतीच्या इच्छापूर्तीसाठी नसते, तर स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी असते. याचप्रमाणे पतीचे पत्नी प्रेम, माता पित्याचे पुत्र प्रेम सुद्धा आपल्या स्वतःच्या कामनापूर्तीसाठीच असते. पत्नी पतीवर प्रेम करते ती एवढ्याचसाठी करते की पतीवर तिची जीवनयात्रा अवलंबून असते. पती असेल तरच मी जगू शकेन याच आशेने अपेक्षेने पत्नी पतीवर प्रेम करते. त्याचप्रमाणे पती देखील पत्नीसाठी पत्नीवर प्रेम करीत नाही, त्याची कामना पूर्ण करीत असते म्हणून तो तिच्यावर प्रेम करतो. आई वडील मुलांवर एवढ्यासाठी प्रेम करतात की म्हातारपणात मुलगाच आपला सांभाळ करील. माणूस माणसावर कधी प्रेम करीत नाही, आपल्या स्वार्थावरच तो प्रेम करतो. प्रल्हाद म्हणाला, अनेक जन्माच्या अनुभवाने मी सांगत आहे की संसारात कुणालाही खरी शांती मिळत नाही. घरात चांगल्या रीतीने भजन होऊ शकत नाही, म्हणून भजन घरात न करता वनात जाऊन करावे. एकांतात बसून नारायणाची आराधना करायची असते. समाज सुधारकांची तळमळ प्रामाणिक असते, पण समाज कार्याबरोबरच त्यांच्या मनात अहंकारही उत्पन्न होत असतो. अहंकार आपल्यासोबत सर्व अवगुणांना घेऊन येत असतो. समाजाला कुणीही सुधारू शकलं नाही. म्हणून तुम्ही अशीच भावना ठेवा की मी स्वतःचेच जीवन सुधारीन, स्वतःचेच मन शुद्ध विशाल बनवीन. साधारण माणूस जगाला सुधारू शकत नाही. शंकराचार्य व वल्लभाचार्य यांच्यासारख्याचेच हे काम होय. प्रल्हादाचे भाषण ऐकून हिरण्यकश्यप क्रोधित झाला. त्याने चंडामार्कांची खरडपट्टी काढली, विचारणा केली की हा असा उपदेश, असे शिक्षण तुम्ही माझ्या मुलाला कसे दिले? चंडामार्क म्हणाले, राजन, आम्ही तर त्याला असे कधीच शिकवले नाही हो. हिरण्यकश्यप म्हणाला, पहा, देव मला भीतात म्हणून ते सूक्ष्म रूप धारण करून विष्णूचा प्रचार करतात, म्हणून त्यांच्यापासून सावध असा. यानंतर चंडामार्कांनी प्रल्हादाला विचारले, आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितल्या नाही त्या तू वडिलांसमोर का बोलला? प्रल्हाद म्हणाला, गुरुजी, जीव कोणाच्याही सांगण्यावरून भक्ती करीत नसतो की ईश्वराकडे वळत नसतो. खरे तर सत्संगा वाचून सत्कृपे वाचून भक्तीचा रंग लागत नाही. भक्तीला भगवत कृपेने हा भक्तीचा रंग लागू शकतो. काही दिवसानंतर पुन्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलावले, विचारले, बाळा, गुरुजीने इतक्या दिवसात तुला जे काही शिकवले त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग पाहू. प्रल्हाद सांगू लागला, बाबा, भगवान विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार आहे बरं का. भगवंताच्या नामगुणलीलांचे श्रवण कीर्तन, देवांचे स्वरूप नामादिकांचे स्मरण, चरण सेवा, पूजा अर्चा, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, समर्पण. भगवंताचे 9 प्रकार आहे.
भक्ती करणेच सर्वोत्तम अध्ययन आहे असे मी मानतो. नवविधा भक्तीने प्रभू प्रसन्न होता. प्रभूच्या प्रसन्नतेने जीवन सफल होते. भोगांच्या उपभोगाने शांती मिळत नाही. मुलांचे हे भाषण ऐकून हिरण्यकश्यप क्रोधित झाला. त्याने मुलाला मांडीवरून ढकलून दिले. त्याने सेवकांना आज्ञा केली की या मुलाला मारून टाका. मारणे योग्यच आहे. माझ्या शत्रूचे नामस्मरण करतो, भजन करतो. आज्ञा मिळताच सेवक प्रल्हादाला मारण्यास धावले. प्रल्हादाची दृष्टी दिव्य होती. त्याला तलवारीतही कृष्ण दर्शन झाले हो. तलवार धारण करणाऱ्या दैत्यातही कृष्ण दर्शन झाले. जगात पुष्कळ सुंदर पदार्थ आहे, पण त्या सर्वांना भगवंताचे रूप पाहून म्हणून पहा. प्रापंचिक कामे करतानाही भगवंताशी संबंध जोडलेला ठेवा. बाळापेक्षा बाळ कृष्ण असे संलग्न राहाल तर कृष्ण प्राप्ती होईल. त्याचबरोबर लक्ष्मीची पण प्राप्ती होईल. लौकिक नामरूपात फसणे ही आसक्ती होय, पण श्रीकृष्णाच्या नामरूपात तल्लीन होणे म्हणजे भक्ती होय. जगातील नामरूपात्मक पदार्थात फसलेले मन जर श्रीकृष्णाच्या नामरूपात जळून रंगून जाईल तर मुक्ती मिळेल, जीवाचा उद्धार होईल. स्वरूपासक्ती शिवाय भक्ती फलद्रूप होत नाही. संसारिक विषयांसंबंधी प्रेम असणे म्हणजे आसक्ती, भगवंतावरील प्रेम म्हणजे भक्ती होय. संसारासक्ती बंधनकारक असते, भगवत भक्ती मुक्तीदायक असते. शुकाचार्य सावध करतात. राजा डोळ्यात कामाला जागा देऊ नको, मनात स्वार्थाला जागा देऊ नको. जगाकडे समभावाने पहा. जर डोळ्यात दोष असेल तर जगही सदोषच मिळेल. संसारावर जर प्रीती असेल तर भक्ती होऊ शकणार नाही. प्रभूच्या स्वरूपातील आसक्तीच भक्ती होय. जर भक्ती असेल तर मुक्ती मिळू शकेल. भगवान कृष्णाशिवाय अन्य कोणतीही वस्तू सुंदर नाही. दोघे जण फुले विकत घेण्यास बाजारात गेले. एकाला देवाच्या पूजेकरिता फुलं हवी होती, दुसऱ्याला स्त्रीच्या वेणीसाठी फुलं घ्यायची होती. पहिली व्यक्ती भक्त होती, दुसरी व्यक्ती आसक्त होती. पहिल्याच्या अंतकरणात देवाच्या शृंगाराची भावना होती, दुसऱ्याच्या मनात पत्नीच्या शृंगाराची हौस. त्याच्या मनात संसारिक विलासाची आसक्ती. दोघांचीही क्रिया तर एकच असते. त्याच्या मनात संसारिक विलासाची आसक्ती असते. दोघांची क्रिया तर एकच, फुले विकत घेणे. पण एकाच्या कर्मात भक्ती, दुसऱ्याच्या क्रियेत आसक्ती. हिरण्यकशिपूच्या आज्ञेवरून त्याचे सेवक प्रल्हादाला मारू लागले, पण प्रल्हादाला किंचितही दुःख झाले नाही. प्रल्हादाची भक्ती दिव्य होती, तो निर्भय होता. त्याला मारण्यासाठी अनेक उपाय योजले, तरी पण तो मेला नाही. हिरण्यकशिपूला वाटले की तो जादूगार आहे की काय. त्याने आज्ञा दिली की प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद करून त्याचे अन्न पाणी बंद करा, म्हणजे तो मरेल. प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद केले तरी त्याला कोणत्याच प्रकारचे भय वाटले नाही. त्याला वाटले ठीकच आहे, आता मी येथे शांतीपूर्वक भजन कीर्तन करू शकेल. सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणारा सामान्य वैष्णव असतो, पण दुःखात सुद्धा जो भगवत कृपेचा अनुभव घेतो तो महान वैष्णव होय. दुःखातही जो सेवा स्मरण सोडत नाही तोच महान वैष्णव होय. देवकी वसुदेवाला किती कष्ट सहन करावे लागले हो, तरी त्यांचे धैर्य सोडले नाही. आम्ही तर एखाद्या लहानच्या दुःखानेच घाबरून जातो, म्हणतो आम्ही देवाची इतकी भक्ती केली तरी भगवंताने आमच्या पदरात दुःख टाकले. अत्यंत दुःखातही प्रल्हादाला असेच वाटत होते की माझा भगवंत माझ्या सोबत, मग भय कुणाचे असणार. डरपोकापासून ईश्वर दूर राहतो. गीतेत सांगितले की मी तुझ्याजवळ, मी तुला पाहतो, तरी पण तू मला पाहत नाही. अंधारात प्रल्हाद भयभीत झाला. तो झाला नाही बरं का, तो कृष्ण कीर्तन करू लागला. त्याला आपल्या देहाचे भान नव्हते. भगवत प्रेमात ज्याला देहाचे भान उरत नाही त्याला जगातील कोणतीही दुःख स्पर्श करीत नाही. भगवंताने लक्ष्मीला विचारले, देवी जगात आज कोणी उपाशी तर नाही ना. लक्ष्मी म्हणाल, देवा आपला भक्त प्रल्हाद अंधार कोठडीत उपाशी पडला हो. तेव्हा भगवान म्हणाले, देवी त्याच्यासाठी लवकर प्रसाद पाठवा. लक्ष्मीने सेवकाचे करवी त्याला स्वादिष्ट प्रसाद पाठविला. लक्ष्मीने प्रल्हादाला आपला मुलगा मानले. पार्षदांनी प्रल्हादाला सांगितले की तुमच्यासाठी देवी लक्ष्मीने हा प्रसाद पाठविला. प्रल्हादाने प्रणाम केला. त्याला वाटले की प्रभूची माझ्यावर केवढी कृपा, त्यांना माझी एवढी चिंता की त्यांनी माझ्यासाठी कारावासात प्रसाद पाठवला. हिरण्यकशिपूच्या सेवकांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की आम्ही येथे चौकशी करीत आहो की प्रल्हाद आहे की गेला, पण प्रल्हाद तर भजन करीत आहे, हा जादूगार तर नाही ना. त्यांनी जाऊन हिरण्यकशिपूला ही हकीकत सांगितली.
त्याने कारावासात जाऊन पाहिले तो प्रल्हाद प्रसाद खात होता. त्याने प्रल्हादाला विचारले, बाळा खरे सांग की भोजन तुला कुणी पाठवले? त्यावेळी प्रल्हाद काय म्हणाला, मातेच्या गर्भात ज्याने माझे पोषण केले तोच येथेही मला पोसत आहे बाबा. ही कारावासातली खोली तर कितीतरी मोठी, गर्भाची खोल खोल कितीतरी लहान असते. तेथे त्याने माझे रक्षण केले तोच येथेही माझे रक्षण करील, पालन करील, पोषण करील. हिरण्यकश्यपूला वाटले की हा कोणत्याही उपायाने मरत नाही किंवा हा मलाच मारायला तर जन्माला आला नाही ना. जो घाबरून षंडामर्काकडे गेला. राजाचे निस्तेज मुख पाहून षंडामर्काने आश्वासन देत म्हटले, राजन, 5 वर्षाचा बालक एक लहान मुलगा तुम्हाला कसा मारू शकेल? आम्ही त्याला वरुण पाशाने बांधून टाकू. प्रल्हादाला वरुण पाशाने बांधले व तो घरी निघून गेले. ते प्रल्हादाची दृष्टी तर अशी मंगलमय झाली होती की त्याला सर्वत्र श्यामसुंदरचे दर्शन होत होते. एकदा गुरुजी कुठे बाहेर गेले होते तर शिष्यांनी चेंडू खेळण्याचा विचार केला. प्रल्हाद त्यांना म्हणाला की आज मी तुम्हाला एक नवा खेळ शिकवतो. त्याने त्या मुलांना भागवत धर्माचा उपदेश केला. त्याने मित्रांना सांगितले, काय सांगितले? कौमार मा चरेत प्राज्ञो धर्मान भागवत नियह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम दम. मित्रांनो, या संसारात मानव जन्म मिळणे अति दुर्लभ. या मानव जन्मातच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, पण मृत्यू केव्हा येईल हे कोणीही जाणू शकत नाही. म्हणून बुद्धिमान पुरुषाने तारुण्य, वृद्धावस्था यांचा विश्वास न धरता बालपणापासूनच भगवत प्राप्तीसाठी साधना करावी. प्रल्हादाचे चरित्र आम्हाला हे शिकवते की ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला हवे. आईवडिलांचे कर्तव्य आहे की आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार झाले पाहिजे. म्हातारपणे देवाची सेवा होऊ शकेल, पण देवाची सेवा होऊ शकणार नाही. भोगाच्या उपभोगासाठी मानव शरीर मिळाले नाही तर भगवत प्राप्तीसाठीच ते मिळाले. शरीर जरी नाशवंत तरी मनुष्य जन्म दुर्लभच होय, कारण की हा जन्म इच्छित वस्तू देऊ शकतो. ह्या अनित्य नाशवन शरीराने नित्य वस्तू जो भगवान त्याची प्राप्ती होऊ शकते. हे मानव शरीर फार मौल्यवान आहे. अनेक योनीत जन्ममरणाची दुःख सहन करून जीव या मानवी शरीरात आला आहे. ईश्वर नित्य आहे, शरीर अनित्य आहे. या अनित्य शरीरानेच नित्य ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच मानव जन्माचा महिमा फार मोठा. मनुष्याची आयुर्मर्यादा 100 वर्षाची होती असे सांगतात. आज तर तसे नाही. आज तर अर्धे आयुष्य झोपेत. आयुष्याचा 4था भाग बाल्यावस्था व कुमारावस्थेत, बालपण अज्ञानात, कौमार्य खेळण्यात, म्हातारपण व्यर्थ जाते. कारण शरीर थकल्यामुळे काही काम होत नाही. तारुण्य भोग काम उपभोगात निघून जाते. मग किती आयुष्य शिल्लक उरते? या उर्वरित वर्षात आत्मकल्याणाची साधना कशी केव्हा होईल? म्हणून माणसाने नेहमीच आत्मकल्याणासाठी तत्पर राहावे असे म्हटलेच आहे. यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावच्च दूरे जगराह यावच इंद्रिय शक्तीर प्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयसी तावदेव विदुषः कार्य प्रयत्नो महान प्रोददीप्ते भवने तु कूप खननम प्रत्युद्यम क्रीदृशाः. जोपर्यंत शरीररूपी गृह स्वास्थ्य आहे तोपर्यंत म्हातारपण आले नाही. जोपर्यंत इंद्रिय क्षीण झाली नाही, जोपर्यंत आयुष्य संपले नाही, तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जो श्लोक वाचला त्याचा तो अर्थ. नाहीतर घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यात काय अर्थ हो? ततो येत कुशलः क्षेमाय भयास्ता शरीरम पौरुषम यावन्न विपद्धेत पुष्कलम. आमच्या डोक्यात अनेक प्रकारचे भय भरलेले आहे. म्हणून जोपर्यंत हे शरीर भगवत प्राप्तीसाठी योग्य रोगग्रस्त होऊन मृत्यूंश होत नाही, तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे. वास्तविकता मनुष्य कधी दुःखाची इच्छा करीत नाही, पण ते अचानकपणे चालून येते हो. कुणी असा नवस करीत नाही की मला ताप आला तर मी सत्यनारायणची पूजा करीन. तरी पण ताप येतो. प्रयत्न केल्याशिवाय जसे प्रारब्धनुसार दुःख येते तसे सुख येते. सुख दुःख दोन्ही प्रारब्धाधीन आहेत.
प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती होते. त्यांच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. पूर्वजन्मातील कर्माचे फळ म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध अनुकूल असेल दरिद्री श्रीमंत होतो, प्रतिकूल असेल तर श्रीमंत दरिद्री होतो. प्रारब्धानुसार जे मिळणारच आहे त्यासाठी प्रयत्न कशाला पाहिजे. म्हणून सांसारिक सुख उपभोगाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करावा. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. प्रारब्धाने जे मिळणार त्यासाठी लोक प्रयत्न करतात, पण ज्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही. देवासाठी कुणी काही करीत नाही. सत्कर्मात प्रयत्न प्रधान, प्रारब्ध नव्हे. सत्कर्मात बाधा उत्पन्न करण्याची शक्ती प्रारब्धात नसते. मनुष्य आपल्याच दुर्बलतेमुळे प्रभुभजनात बाधा उत्पन्न करतो. मुलांनी प्रल्हादाला विचारले, आम्ही म्हातारपणातच भजन केले तर? प्रल्हादने त्यांना समजून सांगितले की भजन तारुण्यातच होऊ शकते. म्हातारपणी शारीरिक दुर्बलतेमुळे ईश्वराची आराधना होत नाही. वृद्धावस्थेत देहाची भक्ती होऊ शकते, देवाची नाही. मुले म्हणाले, असे आहे तर आम्ही युवावस्थेत भजन करू, आतापासून कशाला? प्रल्हाद म्हणाला, तारुण्यात मध उत्पन्न होतो. यवनात मनुष्य इंद्रियाचे लाड करतो, तो इंद्रियांच्या अधीन होत असतो. तारुण्यात जो अनेक मोहात फसतो, अर्थ पार्जन इंद्रियांचे चोचले पुरवणे यातच आयुष्य नष्ट होते. तसे पाहिले तर आत्मा इंद्रियांचा स्वामी, तरी पण मनुष्य इंद्रियांचा गुलाम बनतो. ही तर सर्वसामान्य गोष्ट आहे. मोठमोठे विद्वान सुद्धा सदा सर्व काळ धनाच्या मागे मागे फिरत असतात, रात्री कामांत बनतात. विद्येचे फळ जन्म मरणापासून मुक्ती, परमात्मा प्राप्ती आहे. विद्येचे फल काही धन किंवा प्रतिष्ठा नव्हे. दैत्य बालकाने विचारले, आम्ही परमेश्वराला कसे प्रसन्न करावे? तर प्रल्हाद सर्वांमध्ये एका परमेश्वराचे दर्शन करा. जगाला प्रसन्न करणे कठीण, पण कृष्णाला प्रसन्न करणे सोपे. या पुढील भाग आपण पुढील भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.